न्याय देणाऱ्यांच्याच घरात चोरी आणि 10 दिवस उलटूनही तपासाचा थांग पत्ता नाही. अमरावतीत नेमकं सुरू काय आहे? गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक प्रकरणावर आजचा आमचा स्पेशल रिपोर्ट. गेल्या 10 दिवसांपूर्वी अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात मोठी घरफोडीची घटना घडली. कांतानगर परिसरात तब्बल 5 न्यायाधीश आणि 4 कर्मचाऱ्यांच्या घरी चोरट्यांनी धाड टाकली. ही घटना समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली. न्याय व्यवस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांच्याच घरात चोरी म्हणजे सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह. मात्र 10 दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. चोरटे कोण, तपास कुठवर याबाबत अधिकृत माहिती शून्य आहे. विशेष म्हणजे याच गाडगेनगर हद्दीत एका सोनाराला लुटण्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासात लावला. आरोपींना अटक आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांचं कौतुकही केलं. मात्र त्याच पत्रकार परिषदेत पत्रकारांनी न्यायाधीशांच्या घरफोडीबाबत प्रश्न विचारतात उत्तर आलं नो कमेंट्स. आता प्रश्न असा निर्माण होतो, तपासासाठी फक्त स्थानिक गुन्हे शाखाच आहे का? पोलीस ठाण्याचं डीबी पथक, गुप्तवार्ता विभाग कुठे आहे? या घटनेनंतर अमरावतीत चोरट्यांची दहशत वाढल्याचं चित्र आहे. नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. न्यायाधीशांच्या घरात चोरी होत असेल तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कितपत सुरक्षित आहे? 10 दिवस झाले, तपास मात्र अद्यापही अंधारात आहे. न्याय देणाऱ्यांच्याच घरात चोरी आणि तपासावर मौन. अमरावती पोलिसांसमोर विश्वास टिकवण्याचं मोठं आव्हान. या प्रकरणाचा तपास नेमका कधी लागणार हा प्रश्न आज संपूर्ण शहर विचारत आहे.